मोदींना घालवण्याकरता एक गट कार्यरत आहे असा राऊतांचा गौप्यस्फोट आहे। मोदींविरोधात गटात फडणवीस आहेत का ठाऊक नाही असं म्हणत राऊतांनी विधान केलंय। यावरून नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। पाहूया हा कलगीतुरा। तर विधान परिषदेत ठाकरेंचा पत्ता कट करण्याकरता एक गट कार्यरत आहे असं म्हणत नवनाथ बन यांनी पलटवार केलेला आहे। एकामागोमाग एक आपण या प्रतिक्रिया पाहणार आहोत। सुरुवातीला काय राऊत म्हणाले आणि त्यावर नवनाथ बन यांचं काय म्हणणं होतं। भारतीय जनता पक्षातील एका गटाला मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागले आहे। त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत। त्यानंतर मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता मर्यादा आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून डिलिमिटेशनच्या माध्यमातून ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं। हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे। गटबाजी व्हायला हा उभाटा गट नाही। एका बाजूला आदित्य ठाकरेंचा गट, दुसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरेंचा गट, तिसऱ्या बाजूला प्रियंका चतुर्वेदीचा गट। ही गटबाजी संजय राऊत तुमच्या पक्षात आहेत। या गटबाजीमुळे संजय राऊत तुमच्या कॉलरला पकडण्याची हिम्मत तिथे झाली। 6-12 खासदारांच्या बैठकीमध्ये एकमेकांची गचुंडी धरण्याचं काम उभाटा गटामध्ये केलं। भारतीय जनता पार्टी देश प्रथम याच भूमिकेतून काम करते। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व, अमितभाई शहा यांची रणनीती या जोरावर भारतीय जनता पार्टी सर्वांचा विकास करण्याचं काम करते। चीज अॅनालॉग वापराबद्दल अन्न आणि औषध प्रशासनानं इशारा दिलाय। रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये ग्राहकांची दिशाभूल होतीये अशा तक्रारी होत्या। पनीर फक्त दुधापासून, अॅनालॉग वेगळ्या घटकांपासून तयार होतं। ग्राहकांना खरेदी दरम्यान अॅनालॉग तपासण्याचं आता आवाहन सुद्धा आहे। कालच एफडीएने एक प्रेस नोट सुद्धा जारी केलेली आहे आणि त्या प्रेस नोटमध्ये विक्रेत्यांसाठी पण काही त्यांनी उल्लेख केलेला आहे, त्याचबरोबर ग्राहकांसाठी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आणि त्यांनी पनीर आणि अॅनालॉग चीज हे दोन वेगळे पदार्थ आहेत आणि ते दोन वेगळे पदार्थांचे सोर्सही वेगवेगळे आहेत। म्हणजे स्वतः त्यांच्या प्रेस नोटमध्ये त्यांनी हे उल्लेख केला आहे की पनीर हे दुधापासून बनतं आणि चीज अॅनालॉग हे दुधाच्या विरहित असणारा पदार्थ आहे। त्यामुळे प्रत्येक मेनू कार्डमध्ये त्याचा उल्लेख असणं अनिवार्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।